अभिषेक संपल्यानंतर आता आपल्याला गणेशाला मांगलिक स्नान घालायचं आहे। आपल्या पूजेच्या तयारीमध्ये अत्तराची बाटली आहे, त्या अत्तरातलं थोडंसं अत्तर एका फुलावर थोडंसं लावून घ्या फुलाला आणि ते फूल गणेशाला वाहा। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः। मांगलिक स्नानं समर्पयामी। त्या वाटीमध्ये थोडंसं गरम पाणी आहे, ते गरम पाणी फुलांनी गणेशावरती शिंपडा। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः। उष्णोदक स्नानं समर्पयामी। आता ते फूल टाकून द्या, दुसरं फूल घ्या आणि चांगलं पाणी देवावरती शिंपडा। पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः। शुद्धोदक स्नानं समर्पयामी। आचमनीयं समर्पयामी। फूल टाकून द्या, पाणी टाकून द्या, हातामध्ये अक्षता घ्या आणि गणेशाला वाहा। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः। सुप्रतिष्ठितमस्तु। आता आपल्याला गणेशाला पुढचा जो उपचार आहे तो उपचार म्हणजे वस्त्र उपचार आहे। वस्त्र द्यायचं आहे स्नान झाल्यानंतर। तर पहिल्यांदा जे उपरण आपण ठेवलेलं आहे उपवस्त्र, ते उपवस्त्र गणेशाच्या खांद्यावरती आपल्याला घालायचं आहे आणि त्याच्यावरती कापसाचं वस्त्र आपल्याला घालायचं आहे। तर आपले गुडघे टेका आणि गुडघे टेकून तिथे वस्त्र घाला। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः। वस्त्रं समर्पयामी। पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः। कार्पासवस्त्रं समर्पयामी। आता आपल्या पूजेच्या ताटामध्ये जानवं ठेवलेलं आहे, ते जानवं देवाला अर्पण करायचं। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः। यज्ञोपवीतं समर्पयामी। यज्ञोपवीतं समर्पयामी। आता मांडी घालून बसा आणि हातावरून 2 वेळेला पाणी सोडा। पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः। वस्त्रांते उपवस्त्रांते आचमनीयं समर्पयामी। आता आपल्याला देवाला गंध लावायचा आहे। तर आपल्या करंगळीच्या शेजारच्या बोटाने, उजव्या हाताच्या करंगळीच्या शेजारच्या बोटाने देवाला गंध लावा। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्। पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामी। आता अक्षता हातामध्ये घ्या आणि अक्षता देवाला वाहा। अक्षता स्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिताः मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर। पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः। अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामी। आता आपल्या पत्नीनी हळद आणि कुंकू गणेशाला व्हायचंय। हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यताम्। हरिद्रा चूर्ण संयुक्तं कुंकुमं कामदायकं वक्त्रालंकरणं सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यताम्। पार्थिव सिद्धि विनायक महागणपतये नमः। हरिद्रा कुंकुमे परिमल द्रव्ये समर्पयामी। आता आपल्याला हळद कुंकवानंतर गणेशाला शेंदूर व्हायचा आहे। शेंदूर आपल्या त्या पूजेच्या तयारीमध्ये ठेवलेला आहे, तो आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या शेजारच्या बोटाने शेंदूर लावावा गणेशाला।
उदितारुण संकाशम जवाग समसन्निभं सीमन्तभूषणार्थाय सिन्दूरं प्रतिगृह्यता पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः सिंदूरम समर्पयामी. आता आपल्याला बुक्का गणेशाला व्हायचा आहे. बुक्का थोडासा आपल्या करंगळीच्या शेजारचं बोट आणि अंगठा याच्या चिमटीमध्ये थोडासा बुक्का घ्या आणि गणपतीला वाहा. ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे नाना परिमलद्रव्य गृहाण परमेश्वर. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः नाना परिमल द्रव्यम समर्पयामी. आता आपल्या पूजेच्या ताटामध्ये जी फुलं आहेत त्या प्रत्येक फुलापैकी एक एक फूल असं हातामध्ये घेऊन ते प्रत्येकातलं एक एक फूल गणेशाला वाहा. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः कालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामी. आता गणेशाला पुष्पमाला अर्पण करायची. परत गुडघ्यावर बसा आणि ती पुष्पमाला आणि तो घ्या आणि गणेशाच्या गळ्यामध्ये घाला. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यता. सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः निर्लभप्रवाल तुलसीदलमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः पुष्पमालां समर्पयामि. पुष्पमालां समर्पयामि. आता कमळाचं जे फूल आहे ते गणेशाच्या हातामध्ये किंवा कानावरती असं वहा. 2 फुलं आहेत, दोन्ही कानांवर ठेवा. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः कमलपुष्पं समर्पयामि. आता मांडी घालून परत एकदा बसा. आपल्याला गणेशाची अवयव पूजा करायची आहे, अंग पूजा करायची आहे. तर गणेशाच्या पायापासून ते मस्तकांपर्यंत प्रत्येक अवयवावरती आपल्याला अक्षता व्हायच्या आहेत. तर ज्या ज्या अवयवाचं मी नाव घेतोय त्या त्या अवयवावरती आपल्याला अक्षत व्हायच्या आहेत. मी आपल्याला सांगेन त्याप्रमाणे तुम्ही अक्षत वाहत राहा. डाव्या हातामध्ये अक्षतेची वाटी घ्या. पहिल्यांदा गणेशाच्या पायावर अक्षत वाहा. श्री गणेशाय नमः पादौ पूजयामि. आता गुडघ्यावर अक्षता वाहा. श्री विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामि. मांड्यांवर अक्षता वाहा. आखुवाहनाय नमः उरु पूजयामि. कमरेवरती अक्षता वाहा. हेरंबाय नमः कटिं पूजयामि. नाभीच्या ठिकाणी अक्षता वाहा. कामारिसूनवे नमः नाभिं पूजयामि. पोटावरती अक्षता वाहा. लंबोदराय नमः उदरं पूजयामि. हृदयावरती अक्षत वाहा. गौरीसुताय नमः हृदयं पूजयामि. गळ्यावरती अक्षत वाहा. स्थूलकंठाय नमः कंठं पूजयामि. आता खांद्यावरती अक्षत वाहा. स्कंदाग्रजाय नमः स्कंधौ पूजयामि. आता 4ही हातावरती अक्षत वाहा. पाशहस्ताय नमः हस्तान् पूजयामि. आता मुखावरती अक्षत वाहा. गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामि. आता डोळ्यावरती अक्षत वाहा. विघ्नहर्त्रे नमः नेत्रे पूजयामि. आता मस्तकावरती गणेशाच्या अक्षत वाहा. सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामि. आणि सगळ्या अंगावरती अक्षत वाहा. गणाधिपाय नमः सर्वांगं पूजयामि. नमस्कार करा. आता आपल्याला या गणेशाला
या पूजेमध्ये 21 प्रकारची पत्री व्हायची असते, म्हणजे 21 प्रकारची पानं गणपतीला त्याची विविध नावं घेऊन व्हायची आहेत. तर त्या गणेशाचं नाव आणि त्याच्यापुढे पत्रीचं संस्कृत नाव येईल, त्याप्रमाणे तुम्ही जी पत्र आपल्याकडे उपलब्ध असतील त्यातलं एक एक पान देवाला व्हायचं. आणि त्यानंतर एखादं जर का पान आपल्याकडे नसेल तर त्याच्याऐवजी तिथे अक्षत व्हा. सुमुखाय नमः मालती पत्रं समर्पयामि. गणाधिपाय नमः भृंगराजपत्रं समर्पयामि. उमापुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामि. गजाननाय नमः श्वेतदूर्वापत्रं समर्पयामि. लंबोदराय नमः बदरीपत्रं समर्पयामि. हरसूनवे नमः धत्तूरपत्रं समर्पयामि. गजकर्णाय नमः तुलसीपत्रं समर्पयामि. गुहाग्रजाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि. वक्रतुण्डाय नमः शमीपत्रं समर्पयामि. एकदन्ताय नमः केतकीपत्रं समर्पयामि. विकटाय नमः करवीरपत्रं समर्पयामि. विनायकाय नमः अश्मन्तकपत्रं समर्पयामि. कपिलाय नमः अर्कपत्रं समर्पयामि. भिन्नदन्ताय नमः अर्जुनपत्रं समर्पयामि. विघ्नराजाय नमः बृहतीपत्रं समर्पयामि. बटवे नमः दाडिमपत्रं समर्पयामि. सुरेशाय नमः देवदारुपत्रं समर्पयामि. हेरम्बाय नमः सिन्धुवारपत्रं समर्पयामि. चतुर्भुजाय नमः जातिपत्रं समर्पयामि. सर्वेश्वराय नमः अगस्तिपत्रं समर्पयामि. आता आपल्याला पत्री वाहून झालेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फुलं वाहून झालेली आहेत, हार घालून झालेला आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला गणेशाला उदबत्ती लावून घ्यायची आहे आणि ती उदबत्ती गणेशाला ओवाळायची आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. पार्थिव सिद्धी विनायक महागणपतये नमः. धूपं समर्पयामि. आता गणेशाला उदबत्ती ओवाळून झालेली आहे. आता आपण निरांजन ओवाळायचं आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. पार्थिव सिद्धी विनायक महागणपतये नमः. दीपं समर्पयामि. आता गणेशाला नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला. तर आपल्या समोर थोडी जागा करून घ्या. ते गुळ खोबरं आणि ते ताम्हण माझ्याकडे द्या इकडे. आणि त्या ठिकाणी पुन्हा एक पळीवर पाणी घालून त्या पाण्याचा चौकोन करा आणि त्याच्यावरती आपण जे उकडीचे मोदक आणलेले आहेत ते ठेवा. त्यानंतर जे पेढ्यांचे मोदक आणलेले आहेत ते ठेवा. त्यानंतर पंचखाद्य ठेवा आणि या सगळ्याचा नैवेद्य गणेशाला दाखवा. ती उदबत्ती पण इकडे द्या माझ्याकडे. हे पंचखाद्य ठेवा. ते हळद कुंकू बाजूला घ्या. आता हातावर पाणी घ्या. पहिल्यांदा या नैवेद्यावरती थोडंसं पाणी प्रोक्षण करा. त्या नैवेद्यावरती एक दुर्वांची काडी ठेवा प्रत्येक नैवेद्यावरती आणि मग त्याच्या भोवती पाणी फिरून त्याचा नैवेद्य गणेशाला दाखवा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. पार्थिव सिद्धी विनायक महागणपतये नमः. महानैवेद्यं समर्पयामि. सत्यंत्वर्तेन परिशिंचामि. मगसारख्या नैवेद्याच्या मुद्रा देवाला दाखवायचा आहे. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. एक पळीभर पाणी तांबणामध्ये सोडा. पुन्हा एकदा हातावर पाणी घेऊन या नैवेद्याच्या भोवती गोल फिरवा. पुनर्नैवेद्यम. परत एकदा मुद्रा गणेशाला दाखवा.
प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. आता 3 पळ्या पाणी आपल्या हातावरनं तामणामध्ये सोडा. उत्तरापोषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि. एक फूल घ्या, त्या फुलाला थोडंसं अत्तर लावा आणि ते अत्तर लावलेलं फूल गणेशाला वाहा. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. करोद्वर्तनं समर्पयामि. आता गणेशाच्या समोर जे आपण विडे मांडलेले आहेत त्यापैकी एका विड्यावरती एक पळीवर पाणी घाला, त्याच्यावर मांडलेल्या एका फळावरती एक पळीवर पाणी घाला. पूगी फलं महद्दिव्यं नागवल्यादलेर्युतं कर्पूरैला समायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यता. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. पूगी फल तांबूलं समर्पयामि. आता आपल्या गणेशाच्या डाव्या बाजूला जो नारळ ठेवलेला आहे त्या नारळाला कुंकू लावा आणि त्या नारळावर एक पळीवर पाणी घाला. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. फलं समर्पयामि. आता गणेशाला आपल्याला कापूर आरती ओवाळायची. घंटा वाजवून कापूर आरती ओवाळायची. चंद्रादित्यौ च धरणिर्विद्युदग्निस्तदैव च त्वमेव सर्वज्योतिंषि आर्तिक्यं प्रतिगृह्यता. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. कर्पूरार्तिक्य महानीराञ्जनदीपं समर्पयामि. आता स्वतः उभं राहायचंय आणि उभं राहून गणेशाला एक साष्टांग नमस्कार घालायचा आहे. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. साष्टांग नमस्कारं समर्पयामि. आता पती आणि पत्नी या दोघांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आणि स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायची. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. प्रदक्षिणां समर्पयामि. नमस्करोमि. आता आपल्या जागेवर बसा. आणि दुर्वांची जुडी हातामध्ये घ्या आणि प्रत्येक नावाला 2-2 दुर्वा. याप्रमाणे मी गणेशाची 10 नावं घेणार आहे, तर प्रत्येक नावाला 2-2 दुर्वा गणेशाला समर्पण करायच्या आहेत. गणाधिपाय नमः. दूर्वायुग्मं समर्पयामि. उमापुत्राय नमः. दूर्वायुग्मं समर्पयामि. अघनाशनाय नमः. दूर्वायुग्मं समर्पयामि. विनायकाय नमः. दूर्वायुग्मं समर्पयामि. ईशपुत्राय नमः. दूर्वायुग्मं समर्पयामि. सर्वसिद्धिप्रदायकाय नमः. दूर्वायुग्मं समर्पयामि. एकदन्ताय नमः. दूर्वायुग्मं समर्पयामि. इभवक्त्राय नमः. दूर्वायुग्मं समर्पयामि. मूषकवाहनाय नमः. दूर्वायुग्मं समर्पयामि. कुमारगुरवे नमः. दूर्वायुग्मं समर्पयामि.
उरलेल्या सगळ्या दुर्वा हातामध्ये घ्या. त्या दुर्वांचा अग्र जे आहे ते आपल्याकडे करा आणि मुळाचा जो भाग आहे तो देवाकडे करा. आणि मी श्लोक म्हणतो, तो श्लोक झाल्यानंतर सगळ्या दुर्वा गणेशाला वहा. गणाधिप उमापुत्र अघनाशन विनायक ईशपुत्र सर्वसिद्धिप्रद एकदंत इभवक्त्र मूषकवाहन कुमार गुरुभ्यो नमः. दूर्वांकुरान् समर्पयामि. पूजेच्या फुलाचं जे ताट आहे त्यातली वेगवेगळी फुलं उंजळीमध्ये घ्या आणि आपल्याला मंत्र पुष्पांजली गणेशाला समर्पित करायची आहे. नाना सुगंध पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पांजलिर्मया दत्तो गृहाण गिरिजात्मज. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. पुन्हा एकदा हातामध्ये तशीच फुलं घ्यायची आणि गणेशाची प्रार्थना करायची. म्हणायचं आपण, आवाहनम आवाहनम न जानामि न जानामि न जानामि न जानामि विसर्जनम विसर्जनम पूजांचैव न जानामि पूजांचैव न जानामि क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. परिपूर्णं तदस्तु मे. गतं पापं गतं दुःखं गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च गतं दारिद्र्यमेव च. आगता सुखसम्पत्तिः आगता सुखसम्पत्तिः पुण्योऽहं तव दर्शनात् पुण्योऽहं तव दर्शनात्. अज्ञानात् विस्मृतेर्भ्रान्त्या अज्ञानात् विस्मृतेर्भ्रान्त्या यन्यूनमधिकं कृतं यन्यूनम् अधिकं कृतं तत्सर्वं क्षम्यतां देव. तत्सर्वं क्षम्यतां देव. प्रसीद गणनायक. प्रसीद गणनायक. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. प्रार्थनां समर्पयामि. नमस्कार करा. नमस्करोमि. आता माझ्या मागे आपण म्हणा, अनेन अनेन संकल्प संकल्प उक्त उक्त फल फल अवाप्तये अवाप्तये मया मया यथा ज्ञानेन यथा ज्ञानेन यथा मीलित यथा मीलित उपचार उपचार द्रव्यैः द्रव्यैः प्राण प्राण प्रतिष्ठापन प्रतिष्ठापन पूर्वक पूर्वक षोडश षोडश उपचारैः उपचारैः पूजनेन पूजनेन पार्थिव पार्थिव श्री सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक महागणपती महागणपती. हातावरून एक पळीभर पाणी तांबणामध्ये सोडा. प्रियताम. आता या गणेश चतुर्थीच्या पूजेच्या अंगभूत गणेशाला अर्घ्य अर्पण करायचा असतो. तर त्या अर्घ्याचा आपण संकल्प करूया आणि अर्घ्य समर्पित करूया. पहिल्यांदा आपण संकल्प करा. म्हणा आपण, गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी व्रतपूजा व्रतपूजा अंगत्वेन अंगत्वेन महागणपती महागणपती प्रीत्यर्थे प्रीत्यर्थे विशेष विशेष अर्घ्यप्रदानम अर्घ्यप्रदानं करिष्ये. करिष्ये. हातावरून एक पळीभर पाणी सोडा. आता आपल्याला या गणेशाच्या पूजेची सांगता म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा समाप्त झाल्यानंतर या गणेशाला विशेष अर्घ्य अर्पण करायचा आहे. तो विशेष अर्घ्य अर्पण असा करायचा की वाटीमध्ये चांगलं शुद्ध पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये गंध, अक्षता आणि फूल हे एकत्र करायचं आणि ते पाणी मंत्र म्हणून गणेशाच्या समोर ताम्हणामध्ये सोडायचं. या अर्घ्य प्रदानाचा एक श्लोक आहे, तो माझ्या मागे म्हणायचा आणि मग अर्घ्य ताम्हणामध्ये सोडायचा. आपण म्हणायचं,
गणेशाय नमस्तुभ्यं गणेशाय नमस्तुभ्यं सर्वकामफलप्रद सर्वकामफलप्रद वाञ्छितं देहि मे नित्यं वाञ्छितं देहि मे नित्यं गृहाणार्घ्यं नमोऽस्तु ते गृहाणार्घ्यं नमोऽस्तु ते पार्थिवश्री पार्थिवश्री सिद्धिविनायकाय नमः सिद्धिविनायकाय नमः इदमर्घ्यम् इदमर्घ्यं समर्पयामि समर्पयामि सोडा अर्घ्य तो नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपाद शिशुरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः सकलाराधनैश्वर्चितमस्तु अस्तु सकलाराधनैश्वर्चितम् आपण म्हणा अनेन कर्मणा कर्मणा भगवान भगवान श्री श्री परमेश्वर परमेश्वर प्रियताम प्रियतां न मम न मम तत्सत तत्सत ब्रह्मार्पणम ब्रह्मार्पणम् अस्तु अस्तु हातावरून एक पळीभर पाणी तांबणामध्ये सोडा आणि पूजा समाप्त झालेली आहे म्हणून दोनदा आपण जसं सुरुवातीला आचमन केलेलं होतं तसंच आचमन दोनदा करायचं केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णूंचं एकदा स्मरण करा विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः इथे पूजा विधी समाप्त होते. या आनंद सोहळ्यात आपल्याला समाजाचं हितांचंही स्मरण ठेवणं आवश्यक आहे. चांगलं काम करणाऱ्या एखाद्या सामाजिक संस्थेला किंवा समाजाच्या दुर्बल घटकांना काही दान केलं तर मनोवांछित फळाबरोबरच पुण्यही लाभेल.